पाहायचं आम्ही किती काम करतोय ते. हां, हां. बोलून नाही कधी दाखवायचं. बोलून नाही दाखवायचं. म्हणजे आज किती करतोय का, आता मी पण घरी आल्यावर रात्रीचं करायचं वगैरे काम, तो फक्त पाहायचं, बोलून नाही कधी दाखवायचं कुठली गोष्ट. फक्त ती जाणीव डोक्यात ठेवली. जाणीव, हो. लहानपणापासून तर तसंच आहे. खूप शांत स्वभाव आणि ऍडजस्टमेंट, म्हणजे हट्ट नाही असं कुठल्या गोष्टीचा. कधीच नाही. कधीच नाही. मला हे पाहिजे ते पाहिजे, कुठल्याच नाही. काही काही मुलं इतकं हट्ट करतात आई वडिलांकडे नाही, की बिलकुल नाही. तर त्यांना काय सल्ला द्याल? की चपाती मीठ सुद्धा खाईल. इतका सिंपल. आणि त्याच्यामुळे त्याचा तो स्वभाव बिल्ड झालाय तसा, असं मला वाटतंय कदाचित. नाही तसं जे एखादं मुलं आमचं शहाणं म्हणतो ना आपण, तसंच. तसं. पहिली ते 10वी पर्यंत फर्स्ट असायचं कायम. किती सालची गोष्ट आहे? मी 87-88 ला 10वी झाली. काय बनायचं वगैरे? माझं स्वप्न होतं असं, म्हणजे जे सिव्हिल सर्व्हिसेस ट्राय करायचे, पण आर्थिक परिस्थिती तशी नसे आणि घरात एकूण असं गायडन्स करायला कोण नव्हतं की असं केलं असं. त्यावेळी ते अल्लडच होय ना तसं, 10वी म्हणल्यावर काय, आणि खेडेगावात काहीच साधने नाही. पुण्यात येणं म्हणलं तरी अवघड होतं. अकॅडमीत तर टॉपच असायचं, त्याबद्दल काय वादच नाही. पण बाकीचं इतर जनरल नॉलेज खूप राहायचं त्याला, म्हणजे इतर गोष्टी, व्यावहारिक नॉलेज पण, बाकीच्या पण गोष्टी. तुम्हाला काय वाटतं हो, आत्ताच्या पालकांची, म्हणजे पालकांची कशी भूमिका असली पाहिजे? बाप म्हणून कसं असलं पाहिजे? तुम्ही ते मुलांच्या बाबतीत कसं त्या बाबतीत त्यांना नियंत्रित ठेवलं? नाही, ते सांगायलाच लागलं नाही. आता मुलगा, मी मोबाईल हातात असतो, तो आला की मी बाजूला ठेवतो. काय गरजच काय म्हणतो मोबाईल एवढी वापरायची? नाही, जोक नाही आहे, खरी गोष्ट आहे. मित्र नमस्कार. वय वर्ष 22, जनरलमधून पहिल्याच प्रयत्नात देशात 26वा रँक मिळणारा IAS शिवांशची आई आपल्यासोबत आहे. कलेक्टरची आई. आजपर्यंत शिवांची आई इथपर्यंत प्रवास होता, तर आज कलेक्टरची आई आहात तुम्ही. काय वाटलं रिझल्ट लागलेला पहिल्यांदा? काय वाटलं असं सांगता नाही, पण शब्दातच नाही व्यक्त करता येत. आनंद व्यक्त करतात. मला सांगा, शिवांची खूप जमिनीवरती पाय ठेवून राहतात, म्हणजे साधे सरळपणा, हा त्याचा लहानपणापासून कसा बिल्ड झाला असेल असं तुम्हाला वाटतंय? बिल्ड असं आम्ही पाहिलं तर लहानपणापासून त्याचा स्वभावच असा आहे. इतकं शांत सरळ, खूप शांत, कुठल्याच गोष्टीत हट्ट नाही, काही नाही. सगळ्या गोष्टीत ऍडजस्टमेंट, जे आहे ते आहे. तुम्ही हट्ट नाही, काही नाही, कसलंच नाही. सुरुवातीपासून तुम्ही वेगवेगळे व्यवसाय घरगुती करत, तुम्ही स्वतः पण शिवणकामचं करत हे करता, तर तो तिकडे यायचा, तिथं काय ऑब्झर्व करायचा त्यावेळी? तिथं पाहायचं आम्ही किती काम करतोय ते. बोलून नाही कधी दाखवायचं. बोलून नाही दाखवायचं. म्हणजे आज किती करतोय का, आता मी पण घरी आल्यावर रात्रीचं करायचं वगैरे काम, तो फक्त पाहायचं, बोलून नाही कधी दाखवायचं कुठली गोष्ट. फक्त ती जाणीव डोक्यात. जाणीव, लहानपणापासून तर तसंच आहे. खूप शांत स्वभाव आणि ऍडजस्टमेंट, म्हणजे हट्ट नाही असं कुठल्या गोष्टीचा. कधीच नाही. कधीच नाही. मला हे पाहिजे ते पाहिजे, कुठल्याच नाही. काही काही मुलं इतकं हट्ट करतात आई वडिलांकडे नाही की तर त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही त्या मुलांना? नाही, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. किती सल्ला दिला तरी मुलं ते मुलांचं शहाणं पाहिजे. हो, आता आपण जरी किती म्हटलं तरी मुलांच्या तर स्वभावात असतं, किती आपण काय केलं तरी. तसं ह्याचं कधीच काही नव्हतं, म्हणजे कुठल्याच गोष्टीचं हट्ट नाही. फक्त शिक्षणासाठी जे पाहिजे ते मागितलं, बाकी इतर गोष्टी कुठलीच नाही. खायला वगैरे काय आवडतं असं? त्याला सगळंच आवडतं. काही करू देतो, अगदी चपाती मीठ सुद्धा खाईल. इतका सिंपल. कितीतरी वेळा त्यांनी डब्याला चपाती आणि मीठ नेलेले. टिफिनला. तसं जेवणाचं, कशाचं, कुठल्याच गोष्टीमध्ये आवड अशी नाहीये म्हणजे मी आज ही भाजी केली, मी हा डबा नेणार नाही, असं कधीच नाही झालेलं. त्यानं गरिबी पण बघितली आणि श्रीमंती पण बघितली लहानपणापासून, आणि त्याच्यामुळे त्याचा तो स्वभाव बिल्ड झालाय तसा, असं मला वाटतंय कदाचित. नाही तसंच आहे, कारण त्यांनी कुठल्याच गोष्टीमध्ये कधीच आम्हाला हेच नाही केलेलं. लहानपणी पण गोष्टीचा हट्ट करणं की हे पाहिजे ते पाहिजे. आजकालची मुलं डब्याला एखादी भाजी नसली तर नेत नाही, आवडीची नसेल तर. ह्याचं तसं काहीच नव्हती आवड, भाजी नसेल झाली तर मीठ बरोबर घेऊन जायचं चपातीचं, अगदी म्हणजे 9वी-10वीला पण. असंही नाही की लहानपणी. त्याचा समजूतदारपणा सुरुवातीपासूनच होता. जे एखादं मुलं आमचं शहाणं म्हणतो ना आपण, तसं आहे त्याचं ते. तसंच. आणि तुम्हाला मोठी मुलगी आहे, हे दोघांचं कम्युनिकेशन कसं असायचं? भांडतात खूप. सगळ्यांसारखे सगळे घरोघरी हेच आहे सगळं, खूप भांडण. उलट ती असं कधी कधी हट्ट करायची, दोघांची भांडणं होतात की तू असं एवढं का हट्ट करते कुठल्या गोष्टीसाठी, नाही का? हो. मग ताई काय म्हणायची? ते माझं मी बघते. तसं आज नाही का, म्हणजे तुम्ही दुसऱ्या मुलांना काय सांगा, आमच्याच घरामध्ये तसं आहे ना. दुसऱ्यांना सांगून काय उपयोग आहे? असं आहे. अर्थात मित्रांनो, घरी प्रत्येकाच्या घरी बहिणी भावंडांचं असतंच तसं.
जेव्हा जो अभ्यास करायचा तेव्हा तुम्हाला काय वाटायचं हा पुढे जाऊन काय होईल? आपलं मूल आमचं तर शाणं आहे, काहीतरी आयुष्यात करेल याची तर तुम्हाला कल्पना आहे, पण काय होईल बाबांनो? तुम्ही साई म्हणता त्याला, काय होईल पुढे जाऊन साई असं वाटायचं? त्यांनी 12वी झाल्यानंतर जे ठरवलं होतं ना, आम्हाला वाटलं होतं तो अचीव्ह करणारच आहे. त्यामुळे आम्ही त्याला कधीच कुठल्या गोष्टीचं मोटिवेशन आणलंच नाही. आणि इव्हन आम्ही असं त्याला पाहिलं पण नाही, की कधी म्हणलं पण नाही तू अभ्यास कर म्हणून, की तू काय करतोयस, तू 2-2 वाजेपर्यंत लायब्ररीमधून येत नाही का, लायब्ररीमध्ये असायचा. कधीच नाही त्याला विचारलं. इव्हन आमची गाठभेट पण नाही व्हायची, कारण मी सकाळी 10 वाजता जायचे तोपर्यंत तो जिम मध्ये असायचा. असं सगळं त्याला बनवून वगैरे ठेवायचं, मग त्याला तो करायचा. असं व्हायचं पण नाही. तो त्यांनी जे ठरवलं होतं तो करणारच होता. हे फिक्स होतं तुम्हाला? तुमची मुलगी वकील आहे, तुम्हाला काय वाटतं मुलगी वकील होईल का कुठल्या अजून क्षेत्रात जाईल? तिचं पण तसं. आता ह्याचं कसं, ह्याने ठरवलं होतं की हे व्हायचं, तसं आम्ही तिला सुरुवातीला म्हणत तू वकिलीची कर म्हणून. ठीक आहे, मग आता कसं मुलांना 12वी नंतर एवढं काही नसतं, मग तिने ते केलं. झालं पण तिचं. आता ती LLM करते. LLM करतात. खूप कौतुकास्पद गोष्ट आहे मित्रांनो. अर्थात काही कॅमेऱ्यावरती माणूस तेवढा कम्फर्ट होत नाही पहिल्यांदा बोलताना, पण काय म्हणताय त्याला, आई जी असते ना मित्रांनो, ती देवाचं रूप असतं. मी याच्यासाठी हे म्हणतोय, आईच्या आशीर्वादाची ताकद ही परमेश्वरापेक्षा कमी नसते. ही गोष्ट मी खूप चांगली समजू शकतो मित्रांनो. तो आशीर्वाद असणं पण खूप महत्वाचं आहे आपल्या मुला. अर्थात तुम्ही जो चांगला विचार करता त्याच्या त्या वेव्ह जातात ना, त्या वेव्ह जातात आणि त्याचा तो परिणाम होतो. समजा एखादा वाईट माणूस आहे, तो जो वाईट विचार करतो त्याच्या वाईट वेव्ह तिथपर्यंत जातात. तुम्ही चांगला विचार करतो त्या तिथपर्यंत जातात. तर हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आई म्हणून खूप कौतुकास्पद आहे. त्या कमी बोलतात, पण लक्षात आलं की त्यांचं खूप श्रेय आहे या सगळ्या बाबतीमध्ये. त्यांची खूप मेहनत आहे. तुम्ही म्हणता की सगळी मुलं सारखीच असतात, तरीही सल्ला काय द्याल? सल्ला देऊन सुद्धा मुलांनी ऐकलं पाहिजे तसंही, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ऍडजस्टमेंट करणं गरजेचं असतं, तरच पुढे त्या परिस्थितीची जाणीव होत असते मुलांना. जाणीव होत असते. बाकी काही नाही. तुम्ही आता एका कलेक्टरची आई आहात, तुम्ही ट्रेनिंग नंतर पोस्टिंग होईल तिथे नक्कीच जाल. हो. पण आता हे काम थांबवणार की हे सगळं कंटिन्यू करत राहणार? आता बघू त्या परिस्थितीवर कसं अवलंबून असेल, कारण कामाशिवाय ते नाही जमणार मला. सवय, एकदा कामाची सवय असलेली माणसं काम केल्याशिवाय थांबत नाहीत. नाहीतर माणसाला जेवण नाही जात. असं खूप आहे की माणूस काम नाही केलं तर जेवण नाही जात. खरी गोष्ट आहे. तुम्ही वेळ दिला, तुम्ही कमी बोलला, पण प्रेक्षकांच्या लक्षात येईल की आईची खूप मेहनत असते. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. तुम्ही आई म्हणजे आमच्या आईसारखे आहात. आम्ही काय शिवांच्या वयामध्ये आमचा काही फार असा काही फरक नाहीये. त्याच्यावर खूप धन्यवाद तुम्हाला. थँक्यू. शिवांजींच्या खूप मुलाखती झाल्या मीडियावरती, खूप लोकांनी कव्हरेज दिलं, पण बाप म्हणून जी त्याची पायाभरणी आहे ना मित्रांनो, ते त्यांच्या वडिलांनी केलेली आहे. बघा ना, बाप या शब्दातच किती हे काय म्हणतात, धाडस आहे. साप समोर आला तर आपण म्हणतो बापरे, ट्रकनं ब्रेक मारला तर बापरे, काटा टोचला तर आपण म्हणतो आई ग. बापाची जी धैर्याची बाजू आहे ती खूप महत्वाची असते. आता मी मुलाखतीच्या अगोदर आमची चर्चा झाली त्यांच्या वडिलांसोबत मित्रांनो. शिवाजींचे वडील आहेत, त्यांच्याकडे सुद्धा मित्रांनो तितकाच आत्मविश्वास, तेवढी साहसी बुद्धी, तेवढंच धाडस, तेवढंच बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास आणि रुपयाला रुपया लावणं. म्हणजे कलेक्टर जेवढा महत्वाचा तेवढा व्यावसायिक पण महत्वाचा आहे देशातला. कारण सगळेच एकूण देशाच्या GDPतच भर टाकतात. शेवटी देशालाच सहकार्य टॅक्सच्या माध्यमातून. तर त्यांच्याशी आपण चर्चा करतोय मित्रांनो. शिवाजींचा लहानपणचा स्वभाव कसा होता, इथपर्यंत ते कसे आले, एक थोडक्यात पण महत्वपूर्ण चर्चा करून बाप म्हणून त्यांचं इतरांना काय सल्ला मार्गदर्शन आहे. सर मनपूर्वक नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय म्हणलं सर? सुभाष रामभाऊ जागडे. किती मोठं नाव झालं आता. सगळे त्याचे आनंदाला पारावरच. आनंदावर साहजिकच, आनंदाला पारावर नाही. पहिल्यांदा जेव्हा कळलं की आपलं पोरगा कलेक्टर झाले, काय डोक्यात आलं त्यावेळी? कुठे होता तेव्हा तुम्ही? आम्ही इथेच शिवांश इथे होता आणि आम्ही खाली हॉलमध्ये होतो. त्यांनी रिझल्ट पाहिला. त्यांच्या मित्रांचा हा पाहत होता, पण तेवढ्यात त्याच्या मित्रांचा फोन आला की ऑल इंडिया रँक 26वा आलाय. त्याला खात्री वाटाना थोडस. त्याने मग चेक केलं, स्वतः चेक केलं, मग खाली हॉलमध्ये येऊन आम्हाला सांगितलं असं असं झालं. काय वाटत तुम्हाला? आनंद अश्रू, काय दुसरं शब्दात वर्णन करणार काय ते. तुमची थोडी जडणघडण सांगा ना. म्हणजे तुम्ही शाळेत हुशार होता, तुम्ही टॉपर होता. पहिली ते 10वी पर्यंत फर्स्ट असायचं कायम. किती सालची गोष्ट आहे? मी 87-88 ला 10वी झाली माझी.
87-88 ला झालं. 10वी. त्यावेळी 11वी असेल, 11वीला बोर्ड असेल, 10वीला बोर्ड होते. मित्रांनो, त्या काळात काका टॉपर होते. म्हणजे आताच्या टॉपरची वेगळी परिभाषा आहे, पण त्यावेळचं टॉपर असणं म्हणजे कस असायचा बुद्धीचा, असं मी ऐकून आहे. मग तुमचं काय स्वप्न वगैरे होतं त्यावेळी, काय बनायचं वगैरे? माझं स्वप्न होतं असं म्हणजे जे सिव्हिल सर्व्हिसेस ट्राय करायचे, पण आर्थिक परिस्थिती तेवढी नसे आणि घरात एकूण असं गायडन्स करायला कोण नव्हतं की असं केल्यानंतर असं. त्यावेळी ते अल्लडच होय ना तसं, 10वी म्हणल्यावर काय, आणि खेडेगावात काहीच साधने नाही, पुण्यात येणं म्हणलं तरी अवघड होतं. मग तुम्ही ते थांबवलं सगळं? हा, मी थांबलो तिथं. तुम्ही मगाशी शिवानीचा एक खरेदीवरचा किस्सा सांगितला, तो खरेदी करायला गेला तरी म्हणजे छोटे 7-8 5वी-6वीला असल्यावर शक्यतो पालक जातात बरोबर, मी न जाता त्याला स्वतः सांगायचं, तू समजा एखादी वय आणायचं, त्याला दुकानात स्वतः पाठवायचं, त्याला तो 2 दुकानात 3 दुकानात फिरायचा, जिथं चांगली वाटेल क्वालिटी आणि कमी तिथून तो घ्यायचा, व्यवहार करायचा. व्यवहार त्याला तेव्हापासूनच म्हणजे असे मॅच्युरिटी म्हणतात ना, ती मॅच्युरिटी तेव्हापासूनच त्यात आलेली आहे. ती म्हणजे त्या एका उदाहरणावर कळतं ना, एका उदाहरण कळतं. आणि तुम्हाला वडील म्हणून, बाबा म्हणून, त्याच्यातली जसं त्याचं वय वाढेल तशी तुम्हाला गोष्टी जाणवत राहतात प्रत्येकाला, की माझ्या आपल्या मुलात काय क्वालिटी. तेव्हा काय वाटलं तुम्हाला 10वी-12वीला असताना? म्हणजे अकॅडमीत तर टॉपच असायचं, त्याबद्दल काय वादच नाही, पण बाकीचं इतर जनरल नॉलेज खूप राहायचं त्याला, म्हणजे इतर गोष्टी, व्यावहारिक नॉलेज पण, बाकीच्या पण गोष्टी. तुम्हाला काय वाटतं हो, आत्ताच्या पालकांची कशी भूमिका असली पाहिजे? बाप म्हणून कसं असलं पाहिजे? आपल्या मुलाचं काय, मुलात कुठले गुण चांगले आहेत ते पाहिलं पाहिजे, त्याच्यावर दबाव न आणता त्याला त्याच्या स्वातंत्र्य दिलं पाहिजे. त्याला करिअर निवडायचं त्याला चॉईस दिला पाहिजे. आपल्याला आवडते म्हणून त्याने ते करावं, तसं केलंच नाही पाहिजे. ऍक्च्युली त्याला पहिलं पूर्ण वेळ फुटबॉल खेळायचा होता, पूर्ण वेळ. तो म्हणायचा मला दुसरं काहीच करायचं नाही, म्हणून ते SPI म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये तिथं त्याला दाखवलं की फुटबॉलचं, आणि त्याला डिफेन्समध्ये, एअरफोर्समध्ये जायचं होतं, पायलट व्हायचं होतं. म्हणलं तिथे मग डिफेन्सच्या टीम असतात ना, डिफेन्स सर्व्हिसेसच्या टीम असतात, म्हणलं तिथे जा मग तू इकडे तिकडे जाण्यापेक्षा. मग त्यामुळे तो SPI तिथे असतो, छत्रपती संभाजीनगरमध्ये. ऍक्च्युली त्याला फायटर पायलट व्हायचं होतं. मग ते NDAचे 2 अटेम्प्ट केले त्याने, UPSCच कंडक्ट करतं UPSC NDAचे, तिथं 2 अटेम्प्ट केले. त्याला रिटर्नला ऑल इंडिया रँकला जो फर्स्ट आला ना, त्याला 600 मार्क्स होते रिटर्नला 900 पैकी, त्याला 602 होते त्यावेळी फर्स्ट अटेम्प्टला. त्याच्या 2 अटेम्प्ट केले त्याने, आणि सेकंड अटेम्प्टला पण तसंच झालं, साधारण 1-2 मार्क्स कमी जास्त राहिले. मग म्हटलं रिटर्नला जर त्याला एवढं 900 पैकी 600 मार्क्स मिळतात, सिव्हिल सर्व्हिसेस करायला कायच हरकत नाही. तुम्ही सांगितलं तसं? हो, सांगितलं तसं. माझ्या लक्षात आलं ते की बाबा इथं, आणि जे SSB असते तिथं इंटरव्ह्यू, तो 900 मार्क्स इंडियासाठी राहतो. आपली ग्रामीण बॅकग्राऊंड असल्यामुळे थोडासा फरक पडतो, जे मिलिटरी ऑफिसर त्यांच्या मुलांच्या आपल्या थोडासा फरकच पडतो. तिथं थोडासा मार्क्स कमी व्हायचे त्याचे. मग म्हटलं जर रिटर्न मध्ये एवढे मार्क्स मिळत असेल तर सिव्हिल सर्व्हिसेस तिथं इकडे जवळजवळ जास्त, फक्त 275 मार्क्सला इथं इंटरव्ह्यू असतो ना, तिथं ते 275 मार्क्स असतात फक्त, आणि जवळजवळ 1900 मार्क 1750 काहीतरी ह्यालाच असतात रिटर्नला. मित्रांनो, ही टेक्निकल अभ्यास ग्रामीण भागातले पालक आहेत, ते शहरात राहत असले ते, है ना, बऱ्यापैकी सगळं ग्रामीण तरी सुद्धा मित्रांनो ही टेक्निकल माहिती आहे, ही खूप गोष्ट कौतुकास्पद आहे. बरं, दुसरी गोष्ट काका, मला खरं समाधान वाटलं की तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने मुलांना हँडल केलं. मुलांची उमेदीचं वय, मुलांची जवानी हँडल करणं हे बापाचं स्किल आहे, आणि कलेक्टरपेक्षा मोठं पद आहे समजदार बाप. कलेक्टरपेक्षा मोठं पद आहे समजदार बाप होणं. तर बरेच पालक असे आहेत की मुलाला वाटेल तेवढं प्रेशर टाकतात, स्वतः व्यसनीन मुलाला म्हणायचं घेऊ नको वगैरे. बरोबर, मुलांसोबत आदर्श काय ठेवायचं ना, स्वतः तसं वागायचे, आणि मुलाकडून अपेक्षा ठेवायची. आणि दुसरी गोष्ट, आता समजा एखादा मुलगा म्हणला, समजा एखादा ऊस बागायतदार आहे, ऊसाचा शेतकरी आहे, मुलगा म्हणला पप्पा मला ऊस नाही लावायचा, मला यावेळी पॉली हाऊस करायचं किंवा मला टोमॅटो लावायचंय. तर बाप काय म्हणतो, बघ आम्ही हे वर्षानुवर्ष करत आलोय, हे असू दे, काय तर चुकीचं करून चूक करू नकोस बाबा, खड्ड्यात घालशील मला. आणि त्याला नवीन प्रयोग करायची संधी मिळत नाही. तर अशा बापांना तुम्ही काय सल्ला सांगा? अशा वेळी नवीन संधी म्हणजे नवीन प्रयोग करूनच दिले पाहिजेत. आपला हट्ट आहे म्हणून तेच करत नाही, पारंपरिक पद्धतीनं नाही, नवीन काहीतरी जे असेल ते करून दिलं पाहिजे. नवीन प्रयोग केले पाहिजेत, केले नाही का? 100% केलेच पाहिजे. कारण त्याच्यातून जरी चुकला तरी ते शिकायला मिळेल ना ते.
अनुभव मिळेल. हा. आणि असं काही जास्त एखाद्या वर्षाने जास्त नुकसान होत नाही ना, एखादे सण करू शकतात ना तेवढं. खरी गोष्ट आहे. मला खरं तर शिवांश बरोबर तुमचाही तेवढाच कौतुकास्पद गोष्ट वाटते आणि अभिमान वाटतो की तुम्हाला ते इंडियाच्या बाबतीतलं टेक्निकल नॉलेज किती व्यवस्थित सांगितलं तुम्ही. तुमचं 10वी पर्यंत झालेलं आहे. आणि नंतर ग्रॅज्युएशन पण एक्सटर्नल केलं. ग्रॅज्युएशन एक्सटर्नल केलं. हो, त्या 10 वर्षांनी केलं. लग्नाच्या 98ला माझं लग्न झालं, 98ला मग ग्रॅज्युएशन केलं. म्हणजे एक 5-10 वर्ष गेले. आपण तुम्ही ग्रॅज्युएशन आणि याच्यापेक्षा खूप पुढचे आहे, कारण व्यावहारिक नॉलेज याच्या खूप पुढे आहे तुम्ही. 12वी मी 17 नंबर फॉर्मवर त्यांना ते केली होती, बाहेर एक्सटर्नल केली होती 12वी. लग्नानंतर एक 3-4 वर्षांनी 12वी केली होती. लग्नानंतर सुद्धा शिक्षण करायचं आणि ती जी विल पॉवर टिकवून ठेवली आहे लग्नाच्या अगोदर, लग्नाच्या वर्षी, ही खूप कौतुकास्पद आहे. काका थोडे कमी बोलतात का कॅमेऱ्यावर कमी बोलतात पण खूप धन्यवाद, तुम्ही थोडं का होईना आमच्याशी चर्चा केली, कारण काकांची मुलाखतच नाही ना. काय आहे? नाही, कुठेच नाही. पहिल्यांदा तुम्ही घेतली. मी तेच ना, कारण काय ना, शेवटी बघा सपोर्ट सिस्टीम आहे. तुम्हीही लोकांसमोर आला पाहिजे. आता मित्रांनो, त्यांचा इतका स्वभाव ग्रेट आहे की अनालिसिस, काय चुकतं आणि काय बरोबर नाही हे त्यांना पटकन लक्षात येतं आणि ते पोरांमध्ये केलं पाहिजे. हा जो विचार आहे तो हा इतर पालकांनी घेण्यासारखा आहे ना. आपण बऱ्याचदा काय करतो की बाबांनो त्याचं त्याला करू दे म्हणून लक्ष काढतात पालक. तर तसं न करता त्याबद्दल काय सांगाल? त्याचं त्याला करून दिलं पाहिजे, फक्त लक्ष ठेवलं पाहिजे. त्याचं त्याला करून दिलं पाहिजे, जे आवड आहे ते. आता माझी मुलगी मोठी LLM करते, तिला ते क्षेत्र निवडून दिले, तिला फक्त आपण लक्ष ठेवलं पाहिजे. काय हव्या त्या गोष्टी दिल्या पाहिजे. फक्त चुकीच्या मार्गाला काय लागू नये एवढं लक्ष ठेवलं पाहिजे. आता ही पोरं सगळी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, ही सगळी मोबाईल, ही सगळी भयंकर सिच्युएशन आहे. तुम्ही ते मुलांच्या बाबतीत कसं त्या बाबतीत त्यांना नियंत्रित ठेवलं? नाही, ते सांगायलाच लागलं नाही. आता मुलगा, मी मोबाईल हातात असो, तो आला की मी बाजूला ठेवतो. काय गरजच काय म्हणतो मोबाईल एवढं वापरायची नाही, जोक नाही, खरी गोष्ट आहे. तो याने एवढं कॉन्सन्ट्रेशन केलं होतं, त्याला मी गमतीने, त्याने त्याच्या मुलाखतीत अगोदर सांगितलेलं आहे, मी त्याला गमतीने म्हणायचो, एक 500 रुपये घेऊन माझ्यावर तासभर बोल रे. म्हणजे एवढा तो घरात शांत राहायचा, फक्त फोकस अभ्यास. घरात जास्त नसायचं, 1-1.5 तास जास्त असायचं. तुम्ही असं म्हणायचं? गमतीने म्हणायचो. अगोदरच्या मुलाखतीत सांगितलेलं पण त्यांचं. इतका शांत? शांत तसा खोडकर आहे, पण फोकस अभ्यासाच्या बाबतीत वेळ इकडे अजिबात वाया, 1-1.5 वर्ष तर अजिबात त्याने वाया घालवलं नाही. ग्रेट. रात्री 1:30-2 वाजता घरी यायचा, 1:30च्या दरम्यान यायचा घरी. ग्रेट. जास्त बोलायला नाही, त्याच्यामुळे गमतीने म्हणायचो मी त्याला, पाचशे घे बाबा माझ्यासंग बोल, 1 तास बरोबर म्हणायचं. अर्थात ना, कुठल्याही बापाला वाटतं किंवा आईला वाटतं की बाबा आपल्यासोबत मुलांना वेळ घालवावा, म्हणजे गमतीने म्हणायचो मी. अर्थात मला एक समजायचं की बाबा ते कमी बोल, अभ्यास करतो नाही, अभ्यासामुळे तो जास्त तसा खोडकर आहे. ना, खूप मस्ती करू, कडकडी पोरच काय तर करतात ना. तिला वगैरे काय आवडतं जास्त? तो त्याला कळायला लागल्यापासून तो म्हणजे व्हेजिटेरियन झालाय. तो अगोदर खायचा होतो आमच्यावर, पण नंतर जसं त्याचं वय वाढलं तसं त्याने ह्या गोष्टी पाहिल्या, त्याला ते खटकलं आणि तो पूर्ण शाकाहारी झाला. तुम्ही त्यावर फोर्स नाही केलं की? नाही, कसं, तो उलट चांगलं आहे, तो आम्हाला फोर्स करतो ते सोडून द्या म्हणून. लहानपणापासून सवय लागलेली ते सोडणं त्याच्या आईने सोडलंय, पण त्याच्यासाठी त्याच्या आईने सोडले. फक्त त्याची बहीण मी राहिलो सोडायचं. तुम्ही पण हळूहळू टप्प्याटप्प्याने कमी थोडस. आता लहानपणामध्ये सवय नाही आहे शेवटी, आणि खेडेगावात असले पहिल्यापासून ते घरी असले की मग ते आता म्हणजे दिवाळी असते काही लोकांना, मटण आहे किंवा चिकन आहे म्हटलं की लोकांना समाधान वाटतं. खरी गोष्ट आहे. तुम्ही वेळ दिला, सल्ला मार्गदर्शन केलं, इतरांशी बोलला, तर तुमचं मनपूर्वक धन्यवाद. तुमचं मनपूर्वक. पहिल्यांदा माझं तुम्ही मुलाखत घेतली. थँक्यू.